गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने विश्रांती घेतली होती, मात्र ढगफुटी सदृश्य 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला यानंतर मान्सून पुन्हा एकदा कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये सक्रिय झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे जिल्ह्यातील विविध ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सध्या मी उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावर आणि पंचगंगा नदीवरील हा जो बंधारा आहे तो यंदाच्या पावसामुळे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बॅरिगेड्स लावून वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली आहे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। या राजाराम बंधाऱ्याबरोबरच इचलकरंजी, रुई, सांगशी आणि येवलूज हे बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। आज सकाळी 10 वाजताच्या आकडेवारीनुसार पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी जी आहे ती 16 फूट 5 इंचावर पोहोचलेली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट आणि धोका पातळी जी आहे ती 43 फूट इतकी आहे। एकूणच जर बघायला गेलं तर 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी देखील हवालदिल झाल्याचं चित्र आहे। कारण या पावसामुळे पेरणीच्या वेळीच शिवारामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे जी आहेत ती रखडलेली आहेत आणि प्रशासनाने देखील पावसाचा इशारा दिल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत जी वाढ होत आहे त्यामुळे ग्रामस्थ असतील, नदी शेजारील किंवा गाव असतील यांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। एकूण आज दिवसभर जर पाऊस पडला तर राजाराम बंधाऱ्याबरोबरच शिंगणापूर बंधारा देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।